संकटावर अशा प्रकार तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. सर्वप्रथम नेतीचा राजा शिव छत्रपतींना माझा त्रिवार मान समुद्रा. नमस्कार, माझे नाव शरीर प्रदेशी इयत्ता 5वी. एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे शुकशुकाट, विजांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट. अशा चित्रविचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात शिवनेरी गडात जन्मली एक वात जी काढणार होती मुघलांचा नायनाट. मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा वारसदार छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी दर्याखोऱ्यातील मावळ मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, नशीबवान तर सगळेच असतात, पण नशीब बदलणारे मात्र एकच होते. हसतमुख तर सगळेच असतात, पण हसणारे मात्र एकच होते. आणि कृत्य तर सगळेच करतात, पण कर्तृत्वान मात्र एकच होते. ते आमचे राजेच होते. चमकणारे काजळे बरेच असतात, पण प्रखरतेने उजळणारे आमचे राजेच होते. शुभा नावाचं पोरं जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करतो हा चमत्कार नाही, आविष्कार मानावं लागेल. जिजाऊ आणि शहाजीराजांच्या विचारांचा ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी. जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं. स्फुरण चालवण्यासाठी आदर्श हवा. आदर्शासाठी कर्तृत्व हवं. कर्तृत्वासाठी नेतृत्व हवं. नेतृत्वासाठी पराक्रम हवा. पराक्रमासाठी देशभक्ती हवी. देशभक्तीसाठी अभिमान हवा. अभिमानासाठी स्वाभिमान हवा. संस्कृती हवी. आणि मराठी माणसाला या सगळ्या गोष्टी एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात. ते नाव म्हणजे राजे शिव छत्रपती. शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन, विजयासारखी तलवार चालून गेला, निर्धाड छातीने हिंदुस्थानाला हरवून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजार सैन्याला लढून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने मुद्रा केला असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला. शेवटी जाता